नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फायटर्स अकॅडमी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण या ठिकाणी इयत्ता 9वीचा इतिहास चालू करतो. इयत्ता 9वीचा 9th स्टँडर्डचा इतिहास चालू करतो. त्यामध्ये कोणता चॅप्टर पाहणार आहे आपण आज? इतिहासाची साधने. इतिहासाची साधने. यामध्ये इयत्ता 8वी मध्ये आपण काय काय पाहिलेलं एक थोडक्यात सांगतो तुम्हाला, म्हणजे तुमच्या उजळणी होईल. इयत्ता 8वी मध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास पाहिला. आधुनिक भारताचा इतिहास. त्यामध्ये आपण काय काय पाहिलं? आपण त्यामध्ये 14 धडे पाहिलेले. 14 धडे पाहिले. त्यामध्ये युरोप व भारत म्हणजे युरोपचे भारताशी संबंध, ते ब्रिटिश सत्तेचे परिणाम, 1857चा लढा किंवा स्वातंत्र्य संग्राम 1857, त्यानंतर सामाजिक व धार्मिक प्रबोधन, स्वातंत्र्य चळवळीचे विकास प्रारंभ, असहकार चळवळ, त्यानंतर राष्ट्रीय सभेची स्थापना, सविनय कायदेभंग चळवळ, स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व, त्यानंतर सशस्त्र क्रांतीचा लढा, क्रांतिकांनी कसा सशस्त्र लढा दिलेला आहे, सशस्त्र क्रांती शस्त्राचा मार्ग कसा स्वीकारलेला आहे, या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्य प्राप्ती आणि नंतर स्वातंत्र्याच्या लढ्याची परिपूर्तता, आणि त्यानंतर शेवटचा कोणता पहिला आपण चॅप्टर? महाराष्ट्र राज्याची निर्मिती. महाराष्ट्र राज्याची निर्मिती. 14 इयत्ता 8वी मध्ये 14 धडे बघितलेले. यामध्ये काय होतं? आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास पाहिलेला आहे. ओके. आणि यामध्ये काय काय पाहिजे आताच तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर आज काय चालू करतोय आपण? इयत्ता 9वीचा इतिहास. इयत्ता 9वीचा इतिहास आज आपण चालू करतो. त्यामध्ये पहिला धडा कोणता आहे? इतिहासाची साधने. इतिहासाची साधने. आपण याच्या आधी इयत्ता 8वी मध्ये पण इतिहासाची साधने हा धडा पाहिलेला आहे. तसेच इयत्ता 7वी मध्येही पाहिलेला आहे. पण त्यामध्ये आपण काय प्राचीन काळातील, नंतर मध्ययुगातील आणि आधुनिक काळातील इतिहासाची साधने कोणती होती हे आपण त्या ठिकाणी पाहिलेलं होतं. आता आपण आज काय करतो? इयत्ता 9वी मधील हा जो पहिला चॅप्टर आहे इतिहासाची साधने, हा आपण आज इथं चालू करतो. आपण प्राचीन, मध्ययुगीन, आधुनिक भारताचा इतिहास अभ्यास. कोणता अभ्यास आहे? प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक. आपण यामध्ये तुम्हाला यांची कालगणना मागे शिकवलेली आहे, ते जे ना रिव्हिजन करून घ्या. इसवी सन पूर्व कसं ओळखलं जातं, कोणतं कालखंड, प्राचीन कोणता आहे, मध्ययुगीन कोणता आहे आणि आधुनिक भारताचा इतिहास कधीपासून चालू झाला, या सर्व गोष्टी आपण इथं अभ्यासलेल्या आहेत. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील, स्वातंत्र्यानंतर कालखंडातील भारताच्या इतिहासाचा अभ्यास आहे. म्हणजे स्वातंत्र्यानंतरील भारताचा जो इतिहास आहे त्याचा अभ्यास आहे. आधुनिक काळातील इतिहासाची साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनापेक्षा वेगळी. असं म्हणून सांगितलं. आधुनिक काळातील जी इतिहासाची साधने आहेत ती प्राचीन व मध्ययुगीन काळात साधनांपेक्षा वेगळी आहे. त्यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने, दृकश्राव्य माध्यमातील साधने यांच्या आधारे इतिहास कोणत्या साधनाच्या आधारे अभ्यास होतो? त्यामध्ये लिखित साधने, भौतिक साधने, मौखिक साधने आणि दृकश्राव्य माध्यमातून साधने यांच्या माध्यमातून इतिहास आपल्याला अभ्यासता येतो. आधुनिक काळातील आपणास प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यावी लागते. म्हणजे आधुनिक काळात काय करायला लागते आपल्याला? प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची देखील दखल घ्यावी लागते. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहासाचे लेखन करता येते. हे जे वरील साधने आहेत कोणते? लिखित, भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य यांच्या माध्यमातून काय आपल्याला इतिहासाचे लेखन करता येते. त्यामध्ये आपण या स्लाइडमध्ये काय काय पाहिले? प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास आपण अभ्यासलेला. आता काय करणार? आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील इतिहास अभ्यासणार. त्यामध्ये हे लक्षात घ्या, प्राचीन आणि मध्ययुगीन साधनांपेक्षा ही वेगळी साधने येतात स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये किंवा आधुनिक मध्ये. त्यामध्ये लिखित, भौतिक, मौखिक आणि दृकश्राव्य साधनांचा समावेश. त्यामुळे आधुनिक काळात आपण काय प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर साधनांची दखल घ्यायची आणि त्याच्या आधारे आपल्याला काय करायचं आहे? इतिहासाचे लेखन करायचं. काय पाहतोय आपण आता? इतिहासाची साधनेमध्ये पहिला पॉईंट लिखित साधने. कोणता पॉईंट आहे? लिखित साधने. खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. लिखित साधनांमध्ये समावेश होतो. लिखित साधनांमध्ये कोण कोण येते आपण पाहणार. आपल्याला
त्यांनी चार्ट दिलेला आहे, एक एक लिहून घेऊ आपण. पत्रे, नियतकालिके. नियतकालिकेचा अर्थ काय की नियमित प्रसिद्ध होणार, नियमित वेळेत प्रसिद्ध होणार कागदपत्रे काय. तुम्ही असं लिहून घ्या तिथे साईडला कुठे नोट्स काढा. अभिलेखागारातील कागदपत्रे. सरकारी गॅझेट किती आणि कोशवान हे काय पाहिले इथं आपण. वृत्तपत्रे, नियतकालिके, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट्स, टपाल तिकिटे आणि पोस्टमॅन. ही सगळी कशी लिखित आहे, ही सगळी कशी लिखित साधनं आहेत. या खालील साधनांचा लिखित साधनांमध्ये समावेश होतो. या सर्व साधनांचं काय, ही सर्व साधने जी आहेत आपण आता पाहिली ही कशी आहेत, ही सर्व लिखित साधने आहेत. दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणात अभिलेखागार असं म्हणतात. अभिलेखागार कशाला म्हटले गेले. अभिलेखागार ऐतिहासिक दस्तऐवज, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हटलेलं आहे. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. पहिली गोष्ट अभिलेखागार म्हणजे काय, जे ऐतिहासिक साधन आहे त्यांचं जतन केलं जातं त्या ठिकाणाला काय म्हटले, अभिलेखागार. आणि हे जे भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार आहे, भारताचे जे राष्ट्रीय अभिलेखागार आहे ते कुठे आहे, नवी दिल्ली येथे. नवी दिल्ली त्या ठिकाणी आहे. आणि आशिया खंडातील, आणि हे आशिया खंडातील सर्वात मोठे, आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार म्हणून ओळखलं जाते. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधने आहे. काय म्हटले, आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे, आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ, आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनेही आहे. माहिती देणारी प्रमुख साधनेही आहे. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असे दिसले. काय सांगितले गेले, 1961 ते 2000 या कालखंडात काय सांगितले, छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना, छापील मध्ये पण कोण, वृत्तपत्र, त्यांना पर्याय नाही असं दिसतं. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केलाय. त्यात काय सांगितले, सुरुवातीला काय वाटतं, छापील माध्यम होती, विशेषतः वृत्तपत्र, त्यांना पर्याय नाही असं दिसून आलेलं आहे. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा म्हणजे आंतरजाल सार्वत्रिक प्रसार सुरू झाल्यावर छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध. अर्थात असे झाले तरी छापील प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम. काय झाले, भारतात उदारीकरण कधी झाले, 1993 उदारीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि जागतिकीकरण हे जे आहे ते कधी 1991 झालं. भारतात उदारीकरण सुरू झाले आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला. म्हणजे इंटरनेटचा प्रसार कसा सार्वत्रिक सुरू झाला आणि त्यावेळी काय झालं, छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. आणि यामुळे काय झालं, इंटरनेटमुळे छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. अर्थात असे जरी असले तरी छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. आपण पाहतो अजून इंटरनेट एवढ्या मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आहे तरी पण, आज देखील वृत्तपत्रांचं महत्व तेवढंच आहे. वृत्तपत्रांचं महत्व आजही तेवढंच गणलं गेलेलं आहे. यामध्ये काय बघितलं आपण, ऐतिहासिक दस्तऐवज जतन केलेल्या ठिकाणाला अभिलेखागार म्हणते. आणि भारतातील राष्ट्रीय अभिलेखागार जे नवी दिल्लीत आहे ते आशियातील सर्वात मोठे. वृत्तपत्र जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्याची माहिती देणारे प्रमुख साधन देखील आहे. 1961 ते 2000 या कालखंडात काय वाटत होतं, वृत्तपत्रांना पर्याय नाही असं वाटत होतं. विशेष म्हणजे त्याचं महत्व खूप होतं. पण 91 नंतर उदारीकरणानंतर इंटरनेटचा प्रसार वाढला आणि वृत्तपत्रांना किंवा छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाले. तरी छापील माध्यमांचा प्रसार माध्यमांचे सामर्थ्य अजूनही कायम आहे. जरी पर्याय आले तरी छापील माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम.
तर आपण या ठिकाणी पुढील पॉईंट पाहणार आहे वृत्तपत्र. वृत्तपत्रांमधून आपणास राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. वृत्तपत्रांमधून आपणास काय कळते? राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. वृत्तपत्रांमधून काय काय कळते आपल्याला? राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण, सांस्कृतिक घडामोडी. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवणी असतात. काय सांगितलं? मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी वृत्तपत्रात येतात. म्हणजे मानवी जीवनाशी ज्या संबंधित आहेत त्या सगळ्या गोष्टी काय वृत्तपत्रात येतात. तसेच जे राष्ट्रीय पातळीवर काम करणारे वृत्तपत्र आहेत, राष्ट्रीय पातळीवर काम करणारे जे वृत्तपत्र आहेत त्यांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या पण सुरू केलेल्या. तसेच काय त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवणी आपण बघितले. जे मोठमोठे वृत्तपत्र त्यांचे प्रादेशिक जिल्हा वाईज पण त्यांच्या पुरवणी येतात. पुणे समाचार वगैरे, आपण पाहिलं लोकसत्ता वगैरे तुम्ही पेपर पाहू शकता. राष्ट्रीय स्तरावर त्यांचे मराठी आवृत्ती, शुद्ध हिंदी, त्याच्यात पण आपल्याला पुरवणी येतात. त्यात विविध विषयांची माहिती सांगितलेली असतात. टाइम्स ऑफ इंडिया या सर्व हे जे राष्ट्रीय पातळीवरची जी वृत्तपत्र आहेत त्यांच्यामध्ये अशा विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवणी असतात. ह्या पुरवण्या डेली नसते, ठरलेलं असतं आठवड्यामध्ये कधी येणार तेव्हा त्याचं एक विशेष रविवारी वगैरे एक्स्ट्रा माहिती दिलेली असते. बाजूच्या विषयाचे ज्वलंत विषय आहेत त्याच्याबद्दल अधिक सखोल माहिती दिलेली असते अशा पुरवण्यांमधून. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिकी, मासिके, वार्षिक महत्वाची असतात. काय सांगितले? छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिक, मासिक, वार्षिक महत्वाची असतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्वाच्या घटनांना आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. काही वृत्तपत्रे वर्षाच्या शेवटी महत्वाच्या घटनांना आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटनांची समज काय सांगितले? काय काय जे वृत्तपत्र वर्षाच्या शेवटी ऍट द एंड ऑफ द इयर, त्या वर्षामध्ये ज्या महत्वाच्या घटना घडतात त्यांचा आढावा घेण्यासाठी एक पुरवणी काढतात. त्यामध्ये आपल्याला त्या वर्षभरातील सर्व महत्वाच्या घटना ऍड केलेल्या असतात. त्यातून आपणास काय होतं? वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. त्यातून आपणास वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होते. त्याच्यामुळं ते जे वर्षाच्या शेवटी ज्या पुरवण्या काढतात त्यामध्ये पूर्ण वर्षाची माहिती दिलेली असते. पूर्ण वर्षाची माहिती त्यांनी दिलेली असते. किंवा पूर्ण वर्षातील ज्या महत्वाच्या घटना घडतात, पूर्ण वर्षातील महत्वाच्या घटनांचा आढावा त्या ठिकाणी आपण घेत असतो. ओके, त्यातून काय होतं? आपल्याला वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत. आपण प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, पीटीआय. काय पाहतोय आता आपण? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, पीटीआय. इथं पाहू शकता पीटीआय हेड ऑफिस ऑन पार्लमेंटरी स्ट्रीट, न्यू दिल्ली. पीटीआयचं हेड ऑफिस कुठे आहे? पार्लमेंट स्ट्रीट, न्यू दिल्लीला आहे. आणि कंपनी टाईप आहे, नॉन प्रॉफिटेबल आहे. न्यूज मीडिया फाउंडेड कधी? 27 ऑगस्ट 1970. 70 वर्ष झाले त्याला. पण हेडक्वार्टर सांगितलं जातं आपण पार्लमेंटरी स्ट्रीट, न्यू दिल्ली, इंडिया. ओके, आणि डिव्हिजन काय? पीटीआय भाषा, पीटीआय फोटो, पीटीआय ग्राफिक्स. डिव्हिजन. पीटीआयला काय म्हटले? प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. 1953 नंतर भारतात बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांची प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत आहे. म्हणजे 1953 नंतर भारतातील जे बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी ना सर्व महत्वाच्या घटनांची प्राथमिक तपशील, महत्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्वाचा स्रोत. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तपत्र, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. काय केलेलं आहे इथं प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय केले, वृत्तपत्र लेख, छायाचित्र, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख हे वृत्तपत्रांना पुरवले. आता पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. पीटीआय आता काय झालेलं, ऑनलाईन देखील झालेलं आहे. ऑनलाईन तुम्ही पीटीआय जर गुगलवर टाकलं तर तुम्हाला त्यांची वेबसाईट वगैरे पाहायला भेटेल. पीटीआयने ऑनलाईन सेवा सुरू केली. 1990च्या दशकात पीटीआयने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात. 1990च्या दशकात काय केले पीटीआयने, टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभरात बातम्या पाठवायला सुरुवात केली आहे. आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर महत्वाचा. आहे. इथं आपण काय प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची माहिती घ्यायची. स्थापना कधी बघितलं आपण, 27 ऑगस्ट 1947. आणि 53 नंतर महत्वाच्या विषयावर वृत्तपत्रांना म्हणजे प्रमुख स्रोत प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. आणि पीटीआयने ऑनलाईन सेवा देखील सुरू केलेली आहे. 90च्या दशकात टेलिप्रिंटर्स ऐवजी काय केले, टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राचा अवलंब केलेला आहे. छापील माध्यमात भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. म्हणजे भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते. उदाहरण, माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला. इंडिया 2000 सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण विभागात तयार केला. काय केले तर उदाहरण काय दिले आपल्याला, माहिती प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. सदर ग्रंथ संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण विभागांतर्गत तयार केला. या ग्रंथात भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीकी, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञान घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेश श्रम, गृह योजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रांमध्ये घटनांचा आढावा, सर्वसाधारण माहिती त्यांचा समोर. याची सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे जी वार्षिक येते त्यामध्ये काय उदाहरण दिलं आपल्याला, इंडिया 2000. या वार्षिकीमध्ये बघा काय काय केले त्यांनी, भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीकी, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, त्यानंतर प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृह योजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग इत्यादी क्षेत्रामधील घटनांचा आढावा. सर्वसाधारण उपयुक्त माहिती यांचा समावेश होतो. अशा माहितीच्या आधारे आपण इतिहास लिहू शकतो. बघितलं आपण हे जो ग्रंथ आलाय त्यामध्ये अशी कोणती माहिती सुटलेली आहे नाही. सर्व माहितीचा किंवा सर्व विभागांचा किंवा सर्व पार्टचा किंवा त्या त्यांनी व्यापलेला आहे. त्या सर्वांची माहिती या ग्रंथामध्ये देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला. अशा माहितीच्या आधारे आपण इतिहास लिहू शकतो. वेबसाईट काय आहे, publicationdivision.nic.in आहे, www.publicationdivision.nic.in. वेबसाईट काय बघितलं आपण, www.publicationdivision.nic.in.